नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. इचलकरंजी देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शंभू राजांच्या पुतळ्याचे सोमवारी अनावरण. भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन. वस्त्रनगरी इचलकरंजी येथे उभारण्यात आलेल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी दिनांक 15 डिसेंबर रोजी होणार आहे, अशी माहिती महापालिकेचे आयुक्त पल्लवी पाटील यांनी दिली. हा सोहळा भव्य दिव्य प्रमाणात साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पुतळा स्मारक समितीचे अध्यक्ष गजानन महाजन गुरुजी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. इचलकरंजी येथील मुख्य मार्गावर असलेल्या मध्यवर्ती KL मलाबादे चौकामध्ये अत्याकर्षक शंभूतीर्थ साकारण्यात आले आहे. येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती संभाजी महाराज पुतळा अनावरणाच्या निमित्ताने गेल्या आठवडाभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमास नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला होता. आता या पुतळ्याच्या अनावरणाची ओढ शंभू प्रेमींना लागली आहे. हा सोहळा 15 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तसेच शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे. या कार्यक्रमास पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धैर्यशील माने, आमदार राहुल आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हळवणकर, एकनाथ शिंदे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांची उपस्थिती आहे. हा कार्यक्रम भव्य दिव्य पद्धतीने व्हावा यासाठी स्मारक समितीच्या वतीनं नियोजन करण्यात आले असल्याचे गजानन महाजन गुरुजी यांनी सांगितले. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने विविध विकास कामांचा शुभारंभ लोकार्पण सोहळा होणार आहे. राज्य शासनाने मंजूर केलेल्या 12 कोटी विकास कामांचा भूमिपूजन महासत्ता चौक येथे होणार आहे. नारायणराव घोरपडे नाट्यगृहाचे भूमिपूजन, पंचगंगा नदी जॅकवेल कामाचे लोकार्पण, जिल्हा नियोजन मंडळातील विविध विकास कामाचे तसेच इतर काही कामांचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. यासाठी आमदार राहुल आवाडे यांच्याकडून नियोजन केले जात आहे. हिरकणी न्यूज करिता प्रतिनिधी उमेश जैनापुरे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.